हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. इडियम्स अँड फ्रेजेसवर जे प्रश्न नेहमी एक्झामला विचारले जातात असे महत्त्वाचे इडियम्स आपण पाहणार आहोत. तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी जसे की आरोग्य विभाग भरती, जेडपी भरती, तलाठी, वन विभाग, आरोग्य सेवक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती या सर्व परीक्षांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. तर मित्रांनो, हे सर्व इडियम्स तुम्ही एका बुकमध्ये लिहून घेत चला. तर स्टार्ट करूया. Choose the correct meaning of the given idiom. A bolt from the blue. A bolt from the blue. तर हे बोल्ट फ्रॉम द ब्लूचा अर्थ होतो एखादी अनपेक्षित गोष्ट घडणे, जिची आपण कधी कल्पना देखील केलेली नसते, अचानक काहीतरी घडणे. तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, समथिंग अनएक्सपेक्टेड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, समथिंग अनएक्सपेक्टेड, अचानक काहीतरी घडणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम टंग इन चीक. तर टंग इन चीक म्हणजे, तर ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए, इन ॲन इनसिन्सिअर वे. ऑप्शन बी, टू प्रेज होल हार्टेडली. सी, अ सेन्सेशनल न्यूज. अँड डी, टू से समथिंग हर्टफुल. तर टंग इन चीकचा अर्थ होतो जिथे तुम्ही प्रामाणिक नाही आहात, फेथफुल नाही आहात ते, म्हणजे ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, इन ॲन इनसिन्सिअर वे. इन ॲन इनसिन्सिअर वे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम वेअर युअर हार्ट ऑन युअर स्लीव्ज. वेअर युअर हार्ट ऑन युअर स्लीव्ज म्हणजे आपल्या हार्टला स्लीव्जवर वेअर करणे, म्हणजे आपल्या फिलिंग्स ज्या आहेत त्या स्पष्टपणे बोलणे, मन मोकळं करणे. आपलं हृदय आहे ते स्लीव्जवर ठेवणे, आतल्या मनातील गोष्टी व्यक्त करणे. अ व्हेरी बोल्ड पर्सन, अ नोबल प्युअर पर्सन, मेक वन्स फिलिंग ॲपरंट, बीइंग पोलाइट ॲट ऑल टाइम्स. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, मेक वन्स फिलिंग ॲपरंट. आतल्या मनातील गोष्ट व्यक्त करणे, म्हणजेच आपलं हृदय आहे ते स्लीव्जवर ठेवणे जेणेकरून आपल्या भावना दुसऱ्याला दिसतील. वेअर युअर हार्ट ऑन युअर स्लीव्ज, मेक वन्स फिलिंग ॲपरंट. ओके. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम वेन इट रेन्स इट पोर्स. वेन इट रेन्स इट पोर्स. One getting much less than what one expected. Calamity always occurs in bad times. You always fall into trouble when you are least prepared. When something bad occurs, it usually occurs more than once. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो पुन्हा पुन्हा येतो. When it runs, it pours. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो पुन्हा पुन्हा येतो. तसंच जेव्हा काही वाईट घडते तेव्हा ते परत परत घडत जाते. When something bad occurs, it usually occurs more than once. Option D will be your correct answer. Okay, next question. Choose the correct meaning of the idiom add fuel to fire. Add fuel to fire. आगीत तेल ओतणे. Add fuel to fire. आगीत तेल ओतणे म्हणजे एखादी खराब सिच्युएशन असेल तिला अजून खराब करणे. ऑप्शन्स पाहूया. Go from one bad situation to another. A cause becomes stronger when more people join. The flame will extinguish if it runs out of oil. Cause a bad situation to become worse. तर याचं करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, कॉज अ बॅड सिच्युएशन टू बिकम वर्स. एखादी खराब सिच्युएशन असते तिला अजून खराब करणे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम अ स्लॅप ऑन द रिस्ट. A slap on the wrist. A mild punishment, punishing the wrong person. To hit someone where it hurts the most. To threaten someone. A slap on the wrist means रिस्टवर चापट मारणे, मनगटावर चापट मारणे. म्हणजे मनगटावर चापट मारल्यानंतर जास्त काही होणार आहे का, जास्त फरक पडणार आहे का, त्यामुळे त्याचा अर्थ होईल अ माइल्ड पनिशमेंट, हलकीशी शिक्षा, नावाला शिक्षा. अ माइल्ड पनिशमेंट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. A slap on the wrist means a mild punishment. पुढचा प्रश्न. A blessing in disguise. A blessing in disguise. A misfortune that eventually has good results. A person who has changed so much that he is now unrecognizable. A prayer asking for God's favor. A bad person hiding his face behind a mask. A blessing in disguise. अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. एखादं असं संकट, एखादी अशी वाईट सिच्युएशन जिचा फायनली रिझल्ट चांगला दिसायला लागतो, ज्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात. तर ऑप्शनमध्ये करेक्ट आन्सर काय येईल? अ मिसफॉर्च्यून दॅट इव्हेंच्युअली हॅज अ गुड रिझल्ट्स.
ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. अ मिसफॉर्च्यून दॅट इव्हेंच्युअली हॅज गुड रिझल्ट्स. म्हणजेच एखादं असं संकट, अशी वाईट सिच्युएशन जिचा फायनली रिझल्ट चांगला दिसायला लागतो. अ मिसफॉर्च्यून दॅट इव्हेंच्युअली हॅज गुड रिझल्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम अगेन्स्ट द क्लॉक. अगेन्स्ट द क्लॉक. To do a job fast to finish it before a deadline. Time is money. Man is a victim of time. It is useless to fight destiny. Against the clock. Against the clock म्हणजे डेडलाईनच्या आधीच एखादं काम पूर्ण करणे. To do a job fast to finish it before the deadline. To do a job fast to finish it before the deadline. वेळेच्या आधीच काम पूर्ण करणे. ओके. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. टू डू अ जॉब फास्ट टू फिनिश इट बिफोर अ डेडलाईन. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ स्केपगोट. तर स्केपगोटचा अर्थ काय होतो? बळीचा बकरा. ज्याची काही चुकी नसताना त्याच्यावर सर्व खापर फोडणे. दुसऱ्याच्या चुकीसाठी त्याला दोष देतात, त्याला स्केपगोट असे म्हणतात. एनिमल्स सॅक्रिफाइस ॲज ॲन ऑफरिंग टू गॉड. द मोस्ट युजफुल एनिमल ऑर पर्सन. अ लकी पर्सन हू इज फॉरगिवन फॉर हिज क्राइम्स. द पर्सन हू इज ब्लेम फॉर द मिस्टेक्स ऑफ द अदर्स. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? स्केपगोट मीन्स बळीचा बकरा. द पर्सन हू इज ब्लेम फॉर द मिस्टेक्स ऑफ द अदर्स. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. दुसऱ्याच्या चुकीसाठी ज्याला दोष देतात त्याला स्केपगोट म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम अ डाइम अ डझन. अ डाइम अ डझन. स्ट्रेंथ इज इन नंबर्स. पीपल हू से बॅड थिंग्स हॅव नो व्हॅल्यू. व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू. You save more if you buy in large numbers. A dime a dozen. एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू कमी होणे, एखादी गोष्ट कॉमन होणे आणि तिला किंमत नाही उरणे, याला म्हणतात डाइम अ डझन. व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अ ड्रॉप इन द बकेट. अ ड्रॉप इन द बकेट. So much silence that even a drop can be heard. A very small amount compared with what is needed. The final act before the task is done. A small favor is worth a lot to a person in trouble. A drop in the bucket. एक खूप मोठी बकेट आहे आणि तुम्ही त्यात फक्त एक ड्रॉप टाकला म्हणजे जिथे खूप जास्त गरज आहे आणि तुम्ही त्यात खूप छोटीशी मदत केली, म्हणजे गरजेपेक्षा खूप कमी मदत केली. अ व्हेरी स्मॉल अमाऊंट कंपेअर्ड विथ व्हॉट इज नीडेड. जिथे खूप जास्त गरज आहे आणि तुम्ही खूप छोटीशी मदत केली. अ व्हेरी स्मॉल अमाऊंट कंपेअर्ड विथ व्हॉट इज नीडेड. अ ड्रॉप इन द बकेट. ओके. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम पुल द प्लग. पुल द प्लग म्हणजे तुमचं काम चालू आहे लॅपटॉपवर आणि कोणीतरी येऊन प्लग काढला, म्हणजे कामात व्यत्यय आणला, काम थांबवलं. मेक अ फर्म रिफ्युजल. सेव्ह द सिच्युएशन ॲक्टिंग इन द निक ऑफ टाईम. To waste away somebody's efforts. Prevent something from continuing. Pull the plug. काम थांबवणे. Prevent something from continuing. Option D will be your correct answer. Prevent something from continuing. Okay. Next question. Choose the correct meaning of a hot potato. A hot potato. A war-like situation which could have been easily avoided. A common eatery but favored by celebrities. A controversial situation which is awkward to deal with. A celebrity who keeps getting into some controversy. A hot potato means controversial situation जिच्याबरोबर डील करायला ऑकवर्ड फील होते. म्हणजेच ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. कॉन्ट्रोवर्शियल सिच्युएशन विच इज ऑकवर्ड टू डील विथ. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct meaning of the idiom water under the bridge. Water under the bridge. To create solutions to overcome any problem. Past events are no longer important. Young days can never be brought back again. Time keeps flowing endlessly. Water under the bridge. तर वॉटर अंडर द ब्रिज म्हणजे ब्रिज खालून पाणी गेलं म्हणजे आता त्याला काही यूज नाही आहे, त्याचं महत्त्व राहिलेलं नाही आहे, म्हणजे पास्टमध्ये जे होऊन गेलं त्याची आता काही व्हॅल्यू राहिलेली नाही आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. पास्ट इव्हेंट्स आर नो लॉंगर इम्पॉर्टंट. पास्ट इव्हेंट्स आर नो लॉंगर इम्पॉर्टंट. जे झालं ते झालं, आता त्याला काही व्हॅल्यू राहिलेली नाही. वॉटर अंडर द ब्रिज.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द बॉल इज इन युअर कोर्ट. द बॉल इज इन युअर कोर्ट. आता बॉल तुमच्या कोर्टमध्ये आहे. आता तुम्ही कसं रिॲक्ट करता हे तुमच्या हातात आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट. इट इज अप टू यू टू मेक द नेक्स्ट मूव. You have got a fantastic opportunity. You will be blamed for the crimes that you have not committed. You have been put into dilemma. The ball is in your court. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए. इट इज अप टू यू टू मेक द नेक्स्ट मूव. इट इज अप टू यू टू मेक द नेक्स्ट मूव. नेक्स्ट स्टेप तुम्ही काय घेता हे तुमच्या हातात आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट. याचा डिलेमा हा शब्दही खूप महत्त्वाचा आहे. स्पेलिंग करेक्शनमध्ये नेहमी हा प्रश्न विचारला जातो. DILEMMA. DILEMMA. डिलेमा. डिलेमा मीन्स कन्फ्युजन, कोंडी, पेच प्रसंग. नेहमी स्पेलिंग करेक्शनमध्ये हा प्रश्न येतो. DILEMMA लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. डिलेमा मीन्स कन्फ्युजन. तर मित्रांनो, या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच इंग्लिश अँड मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.